पॉज कर. नमस्कार, मी परमेश्वर फुलाजी जंगिलवाड, राहणार चेनापूर, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथील शेतकरी असून मी एक हळद उत्पादक शेतकरी आहे. आणि माझ्या या हळदीच्या प्लॉटमध्ये एकूण 3 एकर क्षेत्रापैकी 1 एकर क्षेत्र हे चुनखडीयुक्त जमिनीचं होतं. त्याची वाढ होईना गेली. त्याच्यामुळं मी KVK पोखरणी नांदेड येथे जाऊन श्री संदीप जायभाये सर यांची भेट घेतली. त्यांना मी ह्या समस्या मांडल्या होत्या. माझ्या शेतीतील पिकांची वाढ होईना गेली चुनखडीयुक्त असल्यामुळं रान. आणि दुसरा प्रॉब्लेम महत्त्वाचा शेतकऱ्यासमोर सर्वात मोठी अडचण असलेला हळदी पिकातील जे कंदमाशीपासून सुरमी आळी, कंदमाशी अंडे टाकल्याच्या नंतर कंदाच्या बुडाला कंदमाशी ही अंडे घालते. त्याच्यापासून सुरमीचा प्रादुर्भाव होतो. त्याच्यानंतर आळी कंदाला खाण्याचं करते. त्याच्यामुळं त्याला हानिकारक मुळे सड सुरू होते आणि ती सड खूपच घातक आहे. आणि त्याचबरोबर इतर हानिकारक बुरशी असतील किंवा हुमणी याच्या संदर्भात मी संदीप जायभाये सर यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी मला खूप मोलाचं मार्गदर्शन दिलं. त्यांनी मला त्यांच्या KVK कृषी विज्ञान केंद्र नांदेड येथील यांची संदीप जायभाये सरांची भेट घेतल्याच्या नंतर मला ट्रायकोडर्मा, मॅग्नेशियम, बायो बूस्टर, डिकम्पोजर, EM द्रावण, मायकोरायझा, जीवाणू खते तसेच बायोमिक्स हे कल्चर तयार करून सोडण्यास सांगितले असता आणि ते मी त्यांच्या मार्गदर्शनानुसार हे कल्चर बनवून मी हळद पिकाला ड्रिचिंगद्वारे मी सोडलेलं आहे. आता खूपच असा जे प्रादुर्भावग्रस्त झालेला प्लॉटमध्ये चांगला सुधारणा झाली आणि खूप पिकांना चकली आली. हानिकारक बुरशी नष्ट झाल्या, हुमणी आळी व सुरमी आळ्या नष्ट झाल्या आणि पिकांना जे फुटवे बंद झालेले होते ते आता सुरू होण्यास नवीन फुटव्याची सुरुवात झालेली आहे. तरी मी संदीप जायभाये सरांचे मी मनवी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.